नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे। आणि आजची ही गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ही आहे टीव्हीएस कंपनीकडून येणारी 3 व्हीलर सेगमेंट मधली टीव्हीएस किंग डिलक्स ऑटो रिक्षा। आणि याच ऑटो रिक्षाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। गाडीमध्ये फीचर्स काय काय दिलेले आहे, इंजिन स्पेसिफिकेशन काय, गाडीचं मायलेज वगैरे किती आहे, आणि पुण्यामधली 2023 मध्ये या गाडीची ऑन रोड किंमत किती असणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमधून बघायला मिळणार आहे। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा, कमेंट देखील करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा। त्यानंतर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद रिदम टीव्हीएस शोरूम हिंजवडी पुणे या शोरूमने आपल्याला ही जी ऑटो रिक्षा आहे ती आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी दिली। जर तुम्हाला पुणे किंवा हिंजवडी साईडने जर तुम्हाला ही ऑटो रिक्षा घ्यायची असेल टीव्हीएस कंपनीची, तर तुम्ही रिदम टीव्हीएस ऑटो शोरूम हिंजवडी पुणे या शोरूमला नक्की भेट द्या। शोरूमचा सर्व कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस जे येते किंवा गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जी येते तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीमध्ये नक्कीच बघायला मिळेल। तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि या गाडीवरती तुम्ही बेस्ट डील देखील घेऊ शकता। तर तुम्हाला ही गाडी टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल तुम्ही नक्की एकदा या शोरूमला भेट द्या, आणि आपल्या चॅनलचा व्हिडिओ बघितला असं देखील तुम्ही सांगितलं तुम्हाला नक्की या गाडीवरती बेस्ट डील देखील मिळू शकते। चला तर मग मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो आपला टीव्हीएस किंग डिलक्स ऑटो रिक्षावरती स्टार्ट करूया। मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, आणि तुम्ही व्हिडिओमध्ये ही गाडी बघू शकता टीव्हीएस कंपनीकडून येणारी टीव्हीएस किंग डिलक्स ऑटो रिक्षा असं या गाडीचं नाव आहे। सुरुवातीला तुम्हाला मी गाडीची चावी दाखवतो। गाडीची चावी जी आहे ती कंपनीने कशा प्रकारे दिलेली, अशा प्रकारे तुम्हाला गाडीसोबत जे आहे त्या 2 चाव्या मिळतात, आणि चावीवरती जर बघितलं तर टीव्हीएसची बॅजिंग सुद्धा करण्यात आलेली आहे, आणि 2 बेसिक चाव्या जे आहेत ते तुम्हाला या ऑटो रिक्षासोबत कंपनीकडनं मिळतात। आता आपण फ्रंटने चालू करूया। गाडीचा फ्रंटचा लुक देखील तुम्ही बघू शकता कसा आहे, आणि गाडी दिसायला सुद्धा जी येते नक्कीच चांगली। समोर इथे जर तुम्ही बघितलं तर ग्लास एरिया जो तो विंडशील्ड जे ते चांगली मोठी अशी मिळून जाते। सिंगल वायपर जे ते तुम्हाला ऑटो रिक्षामध्ये इथे मिळून जातो, आणि दोन्ही साईडला साईड व्ह्यू मिरर जे आहेत ते अशा प्रकारे मिळतात। त्याचं डिझाईन जर बघितलं तर ते देखील एक नक्कीच चांगलं आहे। टीव्हीएस किंगचं ग्राफिक्स किंवा स्टिकर जे तुम्हाला या साईडला इथे देखील मिळून जातं। सेंटरमध्ये खाली आले तर इथे तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा मिळून जाते। इथे तुम्ही गाडी पासिंग झाल्यानंतर गाडीची नंबर प्लेट जी येते इथे लावू शकता। त्याचबरोबर खाली इथे आलं तर टीव्हीएस कंपनीचे क्रोममध्ये बॅजिंग देखील इथे मिळून जाते, आणि हेडलाईटचा सेटअप बघितला तर तो सुद्धा हॅलोजनमध्ये, आणि हेडलाईटचं डिझाईन देखील नक्कीच चांगलं आहे। इंडिकेटरसुद्धा तुम्हाला हॅलोजनमध्येच मिळतात, आणि हेडलाईट जे ते देखील हॅलोजनमध्येच दिलेले। खाली इथे आल्यानंतर इथे तुम्हाला समोरचा जो मडगाड आहे, फेंडर जो म्हणतो, तो देखील चांगला मेटलमध्ये दिलेला आहे आणि मजबूत देखील आहे। त्याचबरोबर खाली इथे जर बघितलं तर समोरचा टायरचा देखील चांगला मोठा असा दिलेला आहे। 8 इंचेसचे टायर जे ते तुम्हाला पुढे आणि मागे या टीव्हीएस किंग डिलक्स ऑटो रिक्षामध्ये मिळून जातात। सस्पेन्शन बघितलं तर ते देखील नक्कीच चांगले आहे। समोर तुम्हाला ड्रम ब्रेक मिळतात, आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा ड्रम ब्रेक दिलेले आहे। सस्पेन्शन बघितलं तर इथे तुम्हाला कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन जे ते पुढे इथे मिळून जातं, ते देखील नक्कीच चांगलं आहे, आणि गाडी चालवताना सुद्धा गाडी जी येते स्टेबल देखील राहते। पाठीमागे इथे तुम्हाला मड फ्लॅप देखील मिळून जातात, आणि ओव्हरऑल समोरचा लुक जो आहे तो गाडीचा नक्कीच चांगला आहे, आणि तुम्हाला अशा प्रकारे ही गाडी जी आहे ते व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, गाडीचा साईड लुक देखील नक्कीच चांगला आहे, आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स बघितलं तर 169 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे। गाडीच्या डायमेन्शनबद्दल बोलायचं झालं तर गाडीची जी टोटल लेंथ आहे ती 2647 mm इतकी आहे। टोटल विड्थ जर बघितली या गाडीची ऑटो रिक्षाची तर ती 1329 mm इतकी आहे, आणि टोटल हाईट जर बघितली तर ती आहे 1740 mm इतकी। गाडीचा व्हीलबेस देखील नक्कीच चांगला दिलेला आहे कंपनीकडे। 1990 mm इतका गाडीचा व्हीलबेस आहे, आणि ग्राउंड क्लिअरन्स जे आहे ते 169 mm इतका आहे। आणि टोटल वेट जर बघितलं कर वेट गाडीचं तर ते आहे 408 किलो इतका टोटल कर वेट आहे। आणि साईडने देखील गाडी नक्कीच चांगली दिसते। इथे तुम्हाला सेफ्टी म्हणून सेफ्टी डोअर देखील मिळून जातात दोन्ही साईडला, ते देखील सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने नक्कीच चांगलं आहे। इथे बघितलं तर तुम्हाला इथे एक बॉटल होल्डर मिळून जाते, इथे तुम्ही पाण्याची बॉटल देखील ठेवू शकता। इथे मॅन्युअल किक स्टार्टचा ऑप्शन देखील इथे मिळून जातो। सीटची क्वालिटी फ्रंटचे ड्रायव्हर सीट जे ते देखील नक्कीच चांगले, पाठीमागे बॅक सपोर्ट देखील मिळून जातो, आणि कुशनिंग वगैरे जर बघितलं तर सीटची क्वालिटी नक्कीच चांगली, आणि मटेरियल सीटचं बघितलं तर ते देखील नक्कीच चांगला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, मागचा स्पेस जर बघितला तो देखील नक्कीच चांगला आहे। इथे जर बघितलं तर हुक देखील देण्यात आलेले, जे की आतमध्ये बसल्यानंतर पकडून धरण्यासाठी याचा देखील वापर होतो, किंवा चांगली मदत देखील होते। आणि रिअर सीट जे ते देखील चांगले, 3 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल या सीटवरती बसू देखील शकता, आणि जाऊ देखील शकता या रिक्षामध्ये बसून। आणि पाठीमागे लगेच स्पेस जर बघितला तर इथे तुम्हाला डिसेंट असा स्पेस मिळून जातो। इथे तुम्ही बॅग वगैरे देखील
ठेवू शकता। त्याचबरोबर मित्रांनो हे जे सेफ्टी डोअर आहे ते तुम्हाला उघडायचं असेल तर इथे तुम्हाला एक लिव्हर दिलेला आहे, तो सिम्पली वरती पुल करायचा आणि अशा प्रकारे तुम्ही सेफ्टी डोअर जो आहे तो उघडू देखील शकता किंवा बंद देखील करू शकता। आणि इथे सुद्धा डिसेंट असा स्पेस दिलेला आहे आणि तुम्ही 3 व्यक्ती जे ते ऑटो रिक्षामध्ये कम्फर्टेबल बसून जाऊ देखील शकता किंवा येऊ देखील शकता। या साईडला इथे बघितलं तर डिलक्सचं तुम्हाला ग्राफिक्स चांगलं कंपनीकडनं करण्यात आलेलं, ते देखील गाडीच्या लुकला देखील चांगले दिसतं। रिअर टायर साईज जो तो देखील सेम देण्यात आलेला, 8 इंचचा टायर पाठीमागच्या साईडला मिळतो आणि ड्रम ब्रेकचा वापर जो आहे तो मागच्या साईडला देखील करण्यात आलेला आहे आणि खाली इथे मड फ्लॅप देखील मिळून जातं। आणि पेट्रोलची टाकी जर बघितलं तुम्हाला या साईडला इथे मिळून जाते, जर तुम्हाला उघडायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे जे येते उघडू देखील शकता। आणि पेट्रोलची टाकी जर बघितलं, पेट्रोलचा फ्युअल टँक जर बघितलं तर 3 लिटरचा फ्युअल टँक जो आहे तो पेट्रोलचा इथे मिळून जातो, जे की तुम्ही इमर्जन्सी यूजसाठी पेट्रोलचा वापर जो आहे तो या गाडीमध्ये करू देखील शकता। त्याचबरोबर मित्रांनो या TVS किंग डीलक्स ऑटो रिक्षामध्ये जर पेट्रोलचं मायलेज बघितलं तर 40 kmpl इतका पेट्रोलचं मायलेज आहे। आता आपण गाडीचा मागचा रिअरचा लुक आहे, पाठीमागनं गाडी जी येते दिसायला कशी आणि हे जे हुड बघतात रूप जे आपण म्हणतो ते देखील नक्कीच चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे। आणि एक क्वालिटी बघितली गाडीमध्ये तर ती देखील नक्की चांगली, पाठीमागे एक विंडो टाईप तुम्हाला मिळून जातो, जे की मागे रिवर्स वगैरे घेताना तुम्ही इथनं देखील बघू शकता। आणि गाडीचा मागचा लुक जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। इथे सेंटरमध्ये TVSची बॅजिंग करण्यात आलेली, रिदम TVS शोरूमची बॅजिंग प्लेट जी आहे ती तुम्हाला इथे लावण्यात आलेली। जर तुम्हाला ही ऑटो रिक्षा घ्यायची असेल तुम्ही रिदम TVS ऑटो शोरूमला व्हिजिट देखील करू शकता। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट देखील व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। आणि या गाडीमध्ये तुम्हाला एअर कूल्ड इंजिन मिळून जातं, त्यामुळे ACची बॅजिंग इथे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ही गाडी जी आहे ती पेट्रोल पण CNG असल्यामुळे तुम्हाला इथे CNGचं स्टिकर देखील लावण्यात आले। टेल लाईटचं सेटअप देखील नक्कीच चांगलं आहे, ब्रेक लाईट, रिव्हर्स लाईट आणि इंडिकेटर लाईट जे आहेत ते हॅलोजनमध्येच दिले। पाठीमागे एक बंपरसुद्धा मिळून जातो, तो देखील चांगला मजबूत आहे। सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने हे देखील गाडीमध्ये एक चांगलं फीचर दिलेलं आहे। जर तुम्हाला नंबर प्लेट लावायची असेल तर तुम्ही इथनं देखील लावू शकता, इथे तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने जागा दिलेली आणि टेल लाईटचं सेटअप तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो। इथे TVS किंग ZS प्लस BS6 फ्युअल इंजेक्टेडची बॅजिंगसुद्धा मला इथे मिळून जाते। त्यामुळे ही गाडी जी येते इंजिन जर बघितलं या गाडीमध्ये तर नक्कीच TVS कंपनीने चांगलं दिलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण या ऑटो रिक्षाचं इंजिन जे ते कसं देण्यात आलेलं आहे ते देखील तुम्हाला मी दाखवतो। जर तुम्हाला इंजिन बघायचं असेल तर या ठिकाणी गाडीची जी चावी आहे ती तुम्ही इथे लावायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इंजिन जे ते गाडीचं बघू देखील शकता। आणि इंजिनसुद्धा चांगलं दिलेलं आहे। इथे तुम्हाला स्पेअर व्हील म्हणजे स्टेपनी जे ते या ठिकाणी दिलेली। इंजिन स्पेसिफिकेशन बघितलं या TVS किंग डिलक्स ऑटो रिक्षामध्ये तर इंजिन जे ते या गाडीमध्ये 199.26 cc 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर एअर कूल्ड BS6 इंजिन जे ते या गाडीमध्ये दिलेलं आहे, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 6.7 किलोवॅट 5500 RPM पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतात 13 न्यूटन इतका 3500 RPM पर्यंत। इंजिन देखील चांगले दिलेले। पुढे आपण व्हिडिओमध्ये या ऑटो रिक्षाचा इंजिनचा साऊंड जो आहे तो देखील ऐकणार आहे। आणि BS6 इंजिन असल्यामुळे तुम्हाला भरपूर ठिकाणी सेन्सर वगैरे देखील नक्कीच बघायला मिळेल। तर मित्रांनो ओव्हरऑल रिअर साईडने गाडी जी ती ऑटो रिक्षा जी ती नक्कीच चांगली आहे। या साईडने सुद्धा आणि या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता इथे डिलक्सची बॅजिंग देखील करण्यात आली, त्यामुळे गाडीचा लुक जो आहे तो चांगला एनहान्स देखील होतो। इथे सुद्धा या साईडला एक सेफ्टी डोअर देखील मिळून जातो। त्याचबरोबर मित्रांनो आता आपण इंटेरियर चेक करूया या ऑटो रिक्षाचं कसं दिलेलं आहे। इंटेरियरसुद्धा डॅशबोर्ड वगैरे त्याची क्वालिटी बघितली तर ती देखील नक्कीच चांगली दिलेली आहे। CNGचा जर सिलेंडर बघितला तर ड्रायव्हर सीटच्या खालच्या साईडला इथे देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या TVS किंग डीलक्स ऑटो रिक्षामध्ये CNGचा सिलेंडर ड्रायव्हर सीटच्या खालच्या साईडला मिळून जातो आणि CNG टँक कॅपॅसिटी बघितली या ऑटो रिक्षामध्ये 6 किलोचा CNG सिलेंडर तुम्हाला या रिक्षामध्ये दिलेला आहे। जर प्रेशर चांगला असेल तर 5 ते 5.5 किलो CNG तुम्ही या सिलेंडरमध्ये भरू देखील शकता। आणि या ऑटो रिक्षाचं मायलेज जर बघितलं CNGमध्ये तर 50 किलोमीटर पर kg म्हणजे 1 किलोच्या CNGमध्ये तुम्ही 50 किलोमीटर ही रिक्षा जी आहे ते चालू देखील शकता आणि मायलेज देखील या गाडीचं नक्कीच चांगलं आहे। बरोबर जर CNG गॅस तुम्हाला भरायचा असेल इथे एक नॉब दिलेला आहे, तो वरती काढायचा आहे, त्यानंतर तुम्ही इथनं CNG गॅस जो येतो भरू देखील शकता। आणि CNGची नंबर प्लेट जी येते तुम्हाला इथे मिळून जाते, यावरती सुद्धा चांगली इन्फॉर्मेशन जी येते इथे दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आता आपण इंटेरियर चेक करूया आतमध्ये बसून। इथे इंटेरियर बघितलं हँडलबार देखील नक्कीच चांगले दिलेले। इथे तुम्हाला लॉकेबल ग्लो बॉक्स मिळून जातो, इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट किंवा युजर मॅन्युअल वगैरे ते देखील ठेवू शकता। त्याचबरोबर इथे खाली बघितलं तर इथे हा जो रेड कलरमध्ये बघताय तुम्ही OBD स्कॅनर जो येतो गाडीमध्ये दिलेला आहे। जर इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम झाला, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही या OBD स्कॅनरच्या द्वारे लॅपटॉपमध्ये लावून कनेक्ट करून प्रॉब्लेम जो येतो चेक करू शकता, नेमका काय प्रॉब्लेम जो येतो गाडीमध्ये आलेला आहे। इथे तुम्हाला ब्रेक लिव्हर जो येतो या साईडला मिळून जातो, ब्रेक ऑइल जे ते इथे, गाडीचा जो हँड ब्रेक आहे तुम्हाला इथे मिळून जातो। आता आपण आतमध्ये बसूया आणि आतमध्ये डॅशबोर्डवरती काय काय फीचर दिलेले ते देखील बघूया। मित्रांनो आतमध्ये बसल्यानंतर इथे तुम्हाला इग्निशन स्विच जे ते या ठिकाणी दिलेले, इथे तुम्हाला गाडीची चावी जी आहे ते तुम्ही इथनं लावून
पुढे गाडी जी आहे ते स्टार्ट देखील कशी करायची ते देखील तुम्हाला मी सांगतो। त्याचबरोबर या साईडला जर स्विच बघितले तर इथे तुम्हाला स्टार्टचं स्विच मिळून जातो। इथे वायपरचं कंट्रोल जे ते तुम्ही इथनं करू शकता। हेडलाईट ऑन ऑफ किंवा हेडलाईट ऑन करायचं असेल तुम्ही या लिव्हरचा वापर किंवा या स्विचचा वापर करू देखील शकता। त्याचबरोबर मित्रांनो इथे सुद्धा एक लॉकेबल ग्लो बॉक्स मिळून जातो, ते देखील तुम्हाला ओपन करून दाखवतो। अशा प्रकारे एवढा डिसेंट असा स्पेस जो येतो या ग्लो बॉक्समध्ये मिळून जातो। इथे सुद्धा तुम्ही मोबाईल वगैरे तो देखील ठेवू शकता आणि लॉकेबल सिस्टीम असल्यामुळे ते देखील एक चांगलं आहे। इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट जे इथे मिळून जातं, जे की तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज देखील करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो हँडलबारवरती जर स्विचेस बघितला तर या ठिकाणी अप्पर डिप्परचं स्विच जे ते तुम्हाला इथे मिळून जातो। त्याचबरोबर लेफ्ट अँड राईट इंडिकेटर द्यायचं असं तुम्ही इथनं देऊ शकता। हॉर्नचं स्विच जे ते इथे दिलेलं आहे। गाडीचा हॉर्नचा आवाज एकदा ऐकूया कसा आहे। गाडीचा हॉर्नचा आवाज देखील डिसेंट असा दिलेला आहे। ॲक्सिलेटर लिव्हरची ग्रिप देखील नक्कीच चांगली आहे। त्याचबरोबर लेफ्ट साईडला जर इथे बघितलं ते क्लच लिव्हर जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो आणि या गाडीमध्ये तुम्हाला एक रिव्हर्स गिअर, त्यानंतर न्यूट्रल आणि 4 गिअर जे ते तुम्हाला या ऑटो रिक्षामध्ये दिलेले। रिव्हर्स गिअर जो आहे तो तुम्हाला इथे हँडलबारमध्येच मिळून जातो, जे की डायरेक्ट तुम्ही वरच्या साईडला क्लच जो आहे तो टाकल्यानंतर वरच्या साईडला जर तुम्ही गिअर लिव्हर जर प्रेस केला तर तुम्ही रिव्हर्स गिअर पडल्यानंतर तुम्ही गाडी जी येते रिव्हर्स देखील घेऊ शकता। न्यूट्रल जे येते इथे देण्यात आलेले। त्याचबरोबर जर स्पीडोमीटर बघितलं या TVS किंग डीलक्स ऑटो रिक्षाचं तर या ठिकाणी तुम्हाला ॲनालॉगमध्ये स्पीडोमीटर मिळून जातो। TVSची बॅजिंग जे ते इथे करण्यात आलेली। त्याचबरोबर गाडीचं किलोमीटर किती झाले तुम्ही इथनं देखील बघू शकता आणि ॲनालॉगमध्ये स्पीडोमीटर देण्यात आले ते देखील एक चांगलं आहे आणि या गाडीचा स्पीडोमीटर देखील नक्कीच चांगला आहे। इथे तुम्हाला चॉक जो येतो इथे मिळून जातो। जर गाडी कधी स्टार्ट नसेल तर तुम्ही चॉकचा वापर करून गाडी जे ते स्टार्ट देखील करू शकता। त्यासोबतच मित्रांनो जर तुम्हाला गाडीमध्ये स्पीकर लावायचे असेल तुम्हाला दोन्ही साईडला स्पीकरची प्लेसमेंट जी येते इथे गाडीमध्ये दिलेली आणि इथे दोन्ही साईडला 2 मीटर देखील आहेत। तुम्हाला मी गाडी जी येते एकदा स्टार्ट करून दाखवतो। ते मीटरवरती काय काय इन्फॉर्मेशन ती देखील आता आपण बघूया। इथे तुम्ही मूर्ती वगैरे जी ती देखील ठेवू शकता। हे एक चांगलं क्वालिटीचं डॅशबोर्ड जे ते प्लास्टिक क्वालिटी बघितली या ऑटो रिक्षामध्ये ती देखील नक्कीच चांगली। स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला इथे वॉर्निंग इंडिकेटर जे ते तुम्हाला या साईडला या मीटरवरती मिळून जातात। इथे हॅझर्ड लाईट किंवा पार्किंग लाईटचं स्विच जे ते तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला पेट्रोलवरनं CNG किंवा CNGवरनं पेट्रोलवरती स्विच करायचं असेल तुम्ही या स्विचचा वापर करू शकता। त्यासोबतच हा जो मीटर या साईडला दिलेला आहे हा CNG गॅसचा मीटर आहे, जे की या गाडीमध्ये जो CNG सिलेंडर दिलेला आहे त्यामध्ये CNG गॅस किती राहिलेला तुम्ही इथनं देखील बघू शकता। त्याचबरोबर हा जो स्विच आहे तो जर तुम्ही पेट्रोलवरती केला तर पेट्रोलचे साईन जे ते तुम्हाला इथे देखील समजून येतात। त्यामुळे तुम्हाला हे देखील कळतं की पेट्रोल आपल्या गाडीमध्ये किती आहे किंवा CNG गॅस जो आहे तो किती राहिलेला आहे इथनं तुम्ही बघू देखील शकता। आणि अशा प्रकारे ओव्हरऑल डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला या TVS किंग डीलक्स ऑटो रिक्षाचा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल। ओव्हरऑल मित्रांनो या गाडीचं इंटेरियर बघितलं ते देखील नक्कीच चांगलं आहे। तुम्ही अशा प्रकारे जे ते इथे बघू शकता। सीटची क्वालिटी बघितली तर ती देखील नक्कीच चांगली। आता आपण मित्रांनो या गाडीची जर किंमत बघितली तर ती किंमत आता काय आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली TVS कंपनीकडून येणारी TVS किंग डीलक्स ऑटो रिक्षा। या ऑटो रिक्षाबद्दल मी सर्व माहिती जी आहे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। गाडीमध्ये फीचर्स वगैरे काय काय होते, इंजिन स्पेसिफिकेशन काय, गाडीचं मायलेज वगैरे अशी संपूर्ण माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमधून बघितली। या गाडीची जर किंमत बघितली पुण्यामधली किंवा हिंजवडी या एरियामधली जर ऑन रोड किंमत बघितली ती आहे 2,53,999 रुपये। आणि मित्रांनो ही जी ऑन रोड किंमत मी व्हिडिओमध्ये सांगितली, जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते। तुम्ही तुमच्या जवळच्या TVS शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता। मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला TVS किंग डीलक्स ऑटो रिक्षाचा कसा वाटला तो देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा। चॅनलवर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ऑटो रिक्षा सोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या।